रामकृष्ण हरी. मंडळी, येत्या 11 तारखेला म्हणजे 11 डिसेंबर 2023 कार्तिक कृष्ण त्रयोदशी या दिवशी ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधीचा उत्सव दरवर्षी कार्तिक कृष्ण त्रयोदशीला आळंदीमध्ये साजरा केला जातो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली होती. संजीवन समाधी या संदर्भातच मुळातच खूप प्रश्न आहेत की संजीवन समाधी म्हणजे काय. अनेक जण जिवंत समाधी आणि संजीवन समाधी या दोघांनाही एकच समजतात, परंतु संजीवन समाधी आणि जिवंत समाधी यामध्ये फरक आहे. जिवंत समाधीमध्ये जी व्यक्ती समाधी घेण्याचं ठरवते, समाधी म्हणजे काय तर एकरूप होणे, विलीन होणे या पंचमहाभूतांमध्ये परमेश्वराशी, भगवंताशी. तर ज्यावेळी एखादी व्यक्ती जिवंत समाधी घेते त्यावेळी तिचं जे काही शरीर आहे ते पंचतत्वांमध्ये, पंचमहाभूतांमध्ये विलीन होऊन जातं. परंतु संजीवन समाधी ही त्याहीपेक्षा वरची अवस्था आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या अवस्थेमध्ये त्या व्यक्तीचं जे काही चैतन्य आहे ते त्या ठिकाणी तसंच अस्तित्वात असतं वर्षानुवर्ष. म्हणजे ज्ञानदेवांच्या जर आपण त्यांची जी संजीवन समाधी तिथे जर गेलो तर तिथले त्या वेळी जे काही फुलं वाहिलेली होती ती अजूनही जशीच्या तशीच ताजी आहेत. हे महत्त्व असतं संजीवन समाधीचं. म्हणजे त्या व्यक्तीचं चैतन्य त्या ठिकाणी अस्तित्वात असतं वर्षानुवर्ष. ते संत पुन्हा काळानुरूप त्या ठिकाणी अवतार घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे ही जी काही संजीवन समाधीची अवस्था आहे ही फक्त ज्ञानेश्वर माऊलींनाच आपल्या ती साधता आलेली आहे. अत्यंत उच्च अशी ही अवस्था आहे आणि ती ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 12व्या वर्षीच ती त्यांनी साधली. आणि या संजीवन समाधी आपण म्हणतो की ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आणि बस तेवढ्यापुरताच आपला हा विषय संपलेला असतो. परंतु त्यावेळी नक्की काय घडलं होतं, तो प्रसंग कसा काय आहे या संदर्भामध्ये मला सुद्धा उत्सुकता होती आणि त्याचमुळे मी वाचन त्या संदर्भात केलं आणि माझ्या लक्षात आलं की संत नामदेव त्यावेळी तिथे उपस्थित होते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ही संपूर्ण घटना जेव्हा घडत होती त्यावेळी संत नामदेव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आपल्या गाथेमध्ये म्हणजे नामदेवांची जी काही गाथा आहे त्या गाथेमध्ये प्रकरण 17वं आणि 18वं या दोन्ही प्रकरणांमध्ये या संपूर्ण घटनेसाठी पूर्ण एक प्रकरणच त्यांनी ती 2 लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींची समाधी या संदर्भामध्ये, संजीवन समाधीच्या संदर्भामध्ये. आणि तीच वाचून मी आज त्या संदर्भातली म्हणजे त्यावेळी नक्की काय घडलं याची संपूर्ण माहिती आपण या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ज्यावेळी संत ज्ञानदेवांनी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेण्याचा निश्चय घेतला, संजीवन समाधी घेण्याचा निश्चय घेतला, त्यावेळी त्यांनी भगवंताकडून त्याची आज्ञा किंवा त्याची जी काही परवानगी आहे ती मागितली. नाथसंप्रदायामध्ये ती एक प्रथा आहे की त्या संदर्भामध्ये आपण भगवंताकडे आपली ही जी काही मनोदय आहे तो व्यक्त करायचा आणि मग भगवंताची त्याला एक प्रकारे परवानगी मिळते आणि मग आपण ती समाधी घेऊ शकतो अशी परंपरा आहे. आणि त्या परंपरेला अनुसरूनच माऊलींनी भगवंताकडे आज्ञा केली. त्यावेळी माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझी होसी, परी समाधी हे तुझे वासी घेईन देवा. न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आता थोर आधी. की हे देवा मला आता मुक्ती हवी आहे आणि मला तुझ्या चरणापाशी मुक्ती हवी आहे आणि त्याच्यासाठी मला त्याच्यावरचं एकच समाधान आहे ते म्हणजे समाधी आणि ती मला तुझ्या ठिकाणी घ्यायची आहे. ज्ञानदेवांनी जी आर्त हाक दिली भगवंताला की मला तुझ्या पायाशी, तुझ्या चरणाजवळ समाधी हवी आहे, त्यावेळी भगवंताने सुद्धा त्यांची ही मागणी मान्य केली. विठोबा स्वतःहून त्यांच्याशी बोलू लागला आणि या संपूर्ण प्रसंगाचे जे काही प्रत्यक्ष साक्षीदार होते ते म्हणजे नामदेव महाराज. आणि त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये, गाथेमध्ये तो संपूर्ण प्रसंग वर्णन केलेला आहे. आणि तोच सांगताना ते म्हणतात की विठोबा स्वतः प्रकट झाले आणि विठोबा ज्ञानदेवांना म्हणाले की विठोजी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञानसागरा अनुभवा, वचनेसी विसावा झाला मज. पुढे ते म्हणतात की ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परी पुससी जे आरती ते कळली मज. की हे ज्ञानदेवा, तू स्वतः ज्ञानाची मूर्ती आहेस आणि तुझं जे काही तुम्हाला आर्त हाक दिलेली आहे ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. पुढे ते म्हणतात की एक एक अनुभव कृपा, पदांतरे केला सोपा, पर यात माझी या कृपा सकळही वोळली. की ज्ञानदेव, तुम्ही जो काही ग्रंथ, जी गीता तुम्ही सोपी करून लोकांना सांगितली, यातूनच माझी कृपा तुम्हाला प्राप्त झालेली आहे. पुढे भगवंताला बघून ज्ञानदेवसुद्धा अत्यंत भावूक झाले आणि पुढे ज्ञानदेव त्यांच्या अगदी चरणावरच त्यांनी लोटांगण घातलं. ज्ञानदेवे चरणी मिठी,
मनेसे पडली एके गाठी, दृश्यादृश्य झाले दृष्टी, प्रत्यक्ष भेटवीसे. की भगवंताला भेटून ज्ञानदेव भाऊक झाले. त्यांनी अगदी विठोबाच्या पायावर लोळणच घातली. त्यांची दृष्टादृष्ट झाली. आणि मग ज्ञानदेवांनी नमस्कार केला भगवंताला. ते म्हणाले की कर ठेवूनी कुरवाळी, सर्वांग न्याहळी, म्हणे तुझं तुवा जे घातले आळी, ते सिद्धे ते पावेल. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींनी भगवंताला अगदी म्हणजे त्यांचं न्याहाळलं, त्यांना अगदी बघून घेतलं मन भरून. आणि मग भगवंतसुद्धा म्हणाले की तू जी काही आर्त हाक मला दिलेली आहे, तू जी मागणी माझ्याकडे केलेली आहे, ती सिद्धते पावेल. आणि त्यावेळी नामदेव महाराज तिथे उपस्थित होते. त्या संदर्भातही ते म्हणतात की नामा उभा असे सन्मुख, ऐकता थोर देख दुःख, म्हणे ज्ञानांजन महासुख, समाधी घेत असे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे की नामदेवांना हे जे काही संपूर्ण प्रसंग आहे की ज्ञानदेवांनी समाधीसाठी भगवंतांकडे मागणी केली आणि भगवंताने सुद्धा ती मान्य केली. आणि या सर्व प्रसंगातून नामदेवांना मात्र दुःख झालेलं आहे की आता आमचा जो काही ज्ञानांजन आहे, आमची माऊली आहे, ती समाधी घेणार आहे. स्वतः विठ्ठलांनी ज्ञानदेवांना सांगितलं की पहिली जी काही कार्तिक शुद्ध एकादशी आहे, त्या ती एकादशी माझ्या नावाची आहे. आणि जी काही दुसरी एकादशी आहे ती मात्र मी तुझ्या नावे केलेली आहे. असं एक प्रकारे वरच स्वतः भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींना दिला. आणि त्या संदर्भात सुद्धा एक सुंदरसा अभंग आहे. भगवंत स्वतः म्हणतात की धन्य त्यांना ज्ञानेश्वरा, पुण्य समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझं निर्धारा, भेट देत जाईन. की मी स्वतः कृष्ण पक्षामध्ये तुला भेट देत जाणार आहे. पुढे भगवंत म्हणतात की कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरीशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारीसी तुझं दिदली असेल. की पहिली जी काही एकादशी आहे त्या एकादशीला माझी यात्रा असणार आहे, पंढरीची यात्रा असणार आहे. परंतु दुसरी जी काही जी दुसरी त्रयोदशी आहे किंवा जी दुसरा कृष्णपक्ष आहे, त्या कृष्णपक्षामध्ये मात्र मी तो तुला दिलेला आहे, तुझ्या नावे मी तो केलेला आहे. मग या समाधीसाठी, संजीवन समाधीसाठी आळंदीचीच निवड का केली गेली, तर भगवंतांनी स्वतः हे स्थान ज्ञानेश्वर माऊलींना सुचवलं. त्यावेळी मोठी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये भगवंतांनी माऊलींना सांगितलं की आळंदी, तेव्हाची अलंकापुरी, त्या अलंकापुरी या स्थानी सिद्धेश्वराचं जे मंदिर आहे, या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाच्या समोरचा जो काही नंदी आहे, या नंदीच्या खाली जे काही विवर आहे त्या ठिकाणी तुम्ही समाधी घ्यावी, असं स्वतः भगवंतांनी ज्ञानदेवांना सांगितलं. अशी आकाशवाणी त्यावेळी. आणि मग तो दिवस उजाडला. म्हणजे त्या दिवसाच्या आधीसुद्धा अनेक संत, अनेक लोक, पांडुरंगाचे भक्त ज्ञानदेव माऊली हे समाधी घेणार म्हणून त्या ठिकाणी येऊ लागले. विठ्ठलाचा जयघोष त्या ठिकाणी चालू होता रात्रंदिवस. अनेक मोठमोठ्या संतांनी त्यावेळी ज्ञानदेव माऊलींचं जे काही कौतुक आहे ते केलेलं आहे. मग त्यामध्ये पुंडलिक असतील, स्वतः नामदेव असतील, अनेकांनी माऊलींचं त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. ते सुद्धा नामदेवांनी आपल्या या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. संपूर्ण अलंकापुरीचं त्यावेळेचं जे वर्णन आहे, जी विठ्ठलाच्या जयघोषामध्ये, माऊलींच्या जयघोषामध्ये जी पूर्ण रमली होती, ही त्याचं संपूर्ण वर्णन, अतिशय सुंदर वर्णन. अगदी देवगंधर्वसुद्धा या समयी खाली आलेले होते. ज्ञानेश्वर माऊलींचा हा जो काही संपूर्ण समाधी प्रसंग आहे तो अनुभवण्यासाठी, त्यांचा जय जयकार करण्यासाठी असं नामदेव महाराज या प्रकरणामध्ये सांगतात. आणि मग त्या दिवशी ज्यावेळी समाधी संजीवन घेण्याचं, म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी नक्की काय झालं, तर त्या संदर्भामध्ये नामदेव महाराज सांगतात की अमृतानुभव आनंद लहरी, ग्रंथसिद्ध केला ज्ञानेश्वरी, संस्कृत प्राकृत वैखरी वदविली माझी, आता मोक्षाची या वाटा, पाहिला षडचक्र चोहटा, आज्ञा द्यावी वैकुंठा ज्ञानदेव म्हणे. की आता ज्ञानदेव म्हणतायत की आता मी माझ्या अमृतानुभवातून जो काही ग्रंथ आहे तो सिद्ध केला, ज्याचं नाव ज्ञानेश्वरी, संस्कृताला प्राकृतामध्ये मी रूपांतरित केलं आणि जो काही ग्रंथ आहे तो तुमच्यासमोर मी प्रकट केला. माझं जे काही ज्ञान आहे ते मी तुमच्यासमोर वदवलं ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून. आणि आता मोक्षाची या वाटा, की आता मला मोक्षाच्या वाटेवरती जायचं आहे, समाधी घ्यायला मला जायचं आहे. मला आता माझ्या या संपूर्ण समाधी स्थानासाठी निघायचं आहे. आणि त्यासाठी ते परवानगीच मागता. एक प्रकारे ते म्हणतात की आज्ञा द्यावी वैकुंठा ज्ञानदेव म्हणे. ज्ञानदेव माऊली म्हणतात की आता मला वैकुंठाला जायचं आहे आणि आता त्याच्यासाठी मला तुम्हा सर्वांची आज्ञा हवी आहे.
त्या दिवशी म्हणजे कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सकाळी माऊलींनी आपली पूजा अर्चा केली आणि त्यानंतर स्वतः रुक्मिणीने स्वतःच्या हाताने त्यांना जेवण वाढलं आणि मग त्यावेळी स्वतः विठ्ठलाचा आणि निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानदेव माऊलींचे मोठे बंधू, त्याचबरोबर त्यांचे गुरुसुद्धा होते आणि त्या दोघांनी हाताला धरून माऊलींना त्यांच्या समाधीस्थानी नेलं. त्या संदर्भात सुद्धा नामदेवांनी अतिशय सुंदरसा अभंग सांगितलेला आहे. ते म्हणतात की उदित झाले मन आता काय अनुमान करी शीघ्र प्रस्थान आज्ञा माझी. भगवंत म्हणाला की आता माझी शीघ्र आज्ञा आहे तुला की आता आपण प्रस्थान केलं पाहिजे. देवाचा हो कर धरोणी ज्ञानेश्वर निघाला बाहेर योगीराज. की स्वतः भगवंताचा कर धरून हा जो काही योगीराज आहे, ज्ञानेश्वर माऊली आहेत, ते आपल्या समाधीस्थानाकडे त्यांनी प्रस्थान केलं. मागे पुढे संत चालले मिरवित कौतुक पाहत ही लोकी. की एवढं संत महात्म्य सर्व ज्ञानेश्वर माऊलींचा जय जयकार करत, भगवंताचा जय जयकार करत हे कौतुक जे आहे ते कौतुक पाहत मिरवत ज्ञानेश्वर माऊलींबरोबर त्यांच्या मागोमाग चालायला लागले. आणि मग त्यावेळी नामदेवांना मात्र अत्यंत दुःख होत होतं की आता माऊली आपल्याला याच्यापुढे भेटणार नाही आहे. एका शिष्यासाठी अत्यंत दुःखदायक गोष्ट आहे आपल्या गुरुचं निघून जाणं आणि त्याच्याचमुळे नामदेवसुद्धा अत्यंत कठीण प्रसंगामध्ये त्यावेळी होते. परंतु तरीसुद्धा त्यांनाच ही सर्व तयारी, हे सर्व नियोजन करायचं होतं. आणि त्यावेळी ते म्हणतात की त्यांनी स्वतःची जी काही मनोअवस्था आहे ती त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्यावेळी काय काय तयारी केली ती सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. ते म्हणतात की खेद दुःख करी मनाचा कळावळा प्रेमाश्रू डोळा दाटती नारा विठा गोंदा पाठविला महादा साहित्या गोविंदा सांगितले. की मला अत्यंत दुःख होत आहे, माझं मन अत्यंत कळवळत आहे हा सर्व प्रसंग पाहून. माझ्या डोळ्यांमधून प्रेमाश्रू तरंगत आहेत. कारण कुठल्याही शिष्यासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी समाधी ही अशा प्रकारची समाधी घेणं, देवाचा हा देव स्वतः ज्याला घ्यायला आलेला आहे असं मला वाटतं हे प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवलेलं असेल नामदेवांनी, तेव्हा त्यांचं खरंच प्रेमाश्रू हे दाटले असतील. आणि पुढे ते म्हणतात की त्यावेळी ते आपले कर्तव्यसुद्धा विसरलेले नाही आहे. ते म्हणतात की नारा विठा गोंदा पाठविला महादा साहित्य गोविंदा सांगितले. की साहित्य जे काही होतं ते आणायला मी सांगितलं या लोकांना. आणि काय काय आणू सांगा हे प्रमाण नेमे येला नेम पांडुरंगे. की पांडुरंगाने काय काय साहित्य आणायला सांगितलं आहे त्यावेळी या लोकांनी नामदेवांना विचारलं. आणि मग त्यावेळी नामदेवांनी त्यांना सांगितलं की तुळसी आणि बेलदर्भ आणि फुले, बाकी काही नको. तुळसी आणा, बेल आणा, दर्भ म्हणजे खाली बसण्यासाठी, आणि फुलं असं हे जे काही साहित्य आहे. उदक चांगले हे भागीरथीचं उदक म्हणजे पाणी, भागीरथी नदीचं पाणी, हे सर्व साहित्य तुम्ही घेऊन या असं नामदेवांनी सांगितलं. आणि ते म्हणतात की नामा म्हणे देवा साहित्य करिता आठवी ते चित्ता खेद दुःख. की हे सर्व साहित्य सांगता सुद्धा त्यांना अत्यंत दुःख हे होत होतं. असा हा संपूर्ण प्रसंग त्यावेळेचा नामदेवांनी सांगितलेला आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींना त्यावेळी सर्व साधूजन आहे त्यांनी स्नान घातलं. त्या संदर्भात नामदेव माऊली म्हणतात की चक्रतीर्थी उभे देव साधूजन करविले स्नान ज्ञानदेवा. देवाचे हे तीर्थ घेतले ज्ञानेश्वर केला नमस्कार पाद्यपद्मी. विठ्ठल रुक्मिणी ऋषी सुरवर पूजा ज्ञानेश्वर करीत असे. की तिथे जे जे उपस्थित साधूजन होते त्या सर्वांनी ज्ञानेश्वरांना स्नान घातलं. आणि मग ज्ञानेश्वरांनी सुद्धा विठ्ठल रुक्मिणी आणि जे जे काही तिथे ऋषी महंत साधू संत उपस्थित होते त्या सर्वांना नमस्कार केला. विनम्रतेचा भाव यातून दिसून येतो. आणि पुढे नामयाच्या हाती गंध अक्षता पूजा महंता मान्य झाली. की नामदेवांनी सुद्धा आपले जे काही गुरु आहेत त्यांची पूजा त्यावेळी केली. आणि मग तो प्रसंग उजाडला की ज्यावेळी ज्या नंदीच्या खाली जे काही समाधी विवर करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज त्यांना ते तिथे पोहोचले. आणि मग त्यावेळी काय घडलं त्या संदर्भातला हा अभंग आहे. त्या संदर्भामध्ये नामदेव महाराज लिहिलेलं आहे त्यांनी की उठविला नंदी शिवाचा ढवळा उघडिली शिळा विवराची आसन आणि धुनी मृगछालावर पाहती ऋषीश्वर ओसंडोनी. की जो शिवाचा नंदी आहे तो बाजूला सरकवण्यात आला आणि मग उघडलेली शिळा विवराची, जो काही विवर त्या ठिकाणी खणण्यात आलेला होता की भुयारासारखं खणण्यात आलेलं होतं त्याची जी काही शिळा आहे ती शिळा उघडण्यात आली. त्या ठिकाणी आसन हे टाकण्यात आलं. आणि मग मृगाचं जे काही आसन आहे ते टाकण्यात आलं, धुनी पेटवण्यात आली. आणि मग त्या ठिकाणी ज्ञानेश्वर आपल्या समाधीसाठी ते आसनस्थ झाले.
तो जो काही प्रसंग आहे की ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले त्या संदर्भामध्ये नामदेवांनी अतिशय सुंदर अभंग मांडलेला आहे. ते म्हणतात की देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी, नदीची या माशा घातले, माझवन तैसे जनवन कालावले. की निवृत्ती महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरांसमोर दोन्ही कर जोडले, त्यांना नमस्कार केला आणि मग ज्याप्रमाणे नदीतला मासा पकडल्या गेल्यावर, जाळ्यामध्ये पकडल्या गेल्यावर ज्याप्रमाणे त्याची कालवा कालव होते तशी कालवा कालव संपूर्ण तिथे उपस्थित असलेल्या जनसमुदायामध्ये झाली. आणि मग दाही दिशा धुंद उदयास्तविन तैसेची गगन कालावेले. की ज्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण परिसर किंवा संपूर्ण सृष्टी जशी होते तसा हा जो काही सूर्य आहे, ज्ञानाचा सूर्य, हा मावळतीकडे चाललेला होता. आणि त्यावेळी संपूर्ण जे काही गगन आहे ते गगनसुद्धा ते कालावल्यासारखं झालेलं होतं. सर्वजण दुःखामध्ये होते. आणि मग जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेव येली. ज्ञानेश्वर माऊली आपल्या आसनावरती बसले आणि त्यांनी आपल्यासमोर ज्ञानेश्वरी हा त्यांचा ग्रंथ ठेवला. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद्यपद्मी ठेवा निरंतर. की देवा, तुम्ही मला अत्यंत सुख दिलेलं आहे, आता मला फक्त तुमच्या पायाजवळ जागा द्या, अशी एक विनंती ज्ञानदेवांनी त्यावेळी भगवंताला केली. आणि मग 3 वेळा जोडिले करकमळ, झाकेले डोळे ज्ञानदेवे. ज्ञानदेव माऊलींनी आपले जे काही करकमळ आहे, आपले हात 3 वेळा जोडले. 3 वेळा त्यांनी प्रभूंना नमस्कार केला, भगवंताला नमस्कार केला. आणि मग त्यांनी आपले डोळे बंद केले. भीममुद्रा डोळा निरंजनी लीन, झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. आणि मग ज्ञानदेव माऊलींनी भीममुद्रा घेतली आणि त्या भीममुद्रेमधून ते आपल्या समाधीच्या प्रवासाला त्यांनी सुरुवात केली. आणि मग त्यावेळी नामदेव महाराजांना मात्र अत्यंत दुःख होत होतं. ते म्हणतात की नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. की माझा जो काही दिनकर आहे, माझा जो काही सूर्य आहे, तो सूर्य आता लोपला आहे. आणि हे अत्यंत सुंदर असं वर्णन संत नामदेवांनी आपल्या या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि मग पुढे जे काही समाधी विवर आहे ते पुन्हा शिळेने बंद करण्यात आलं. त्या संदर्भात नामदेव महाराज म्हणतात की निवृत्तीने आणिले बाहेर आणिले गोपाळा, गातीयेली शिळा समाधीसी. की ती जी काही संपूर्ण समाधीचं जे काही विवर आहे त्याला शिळा पुन्हा लावून ते बंद करण्यात आलं. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. की सोपान मुक्ताई यांच्या पायातलं बळ गेलं, ते खाली बसले. आणि निवृत्ती महाराजांची सुद्धा तीच अवस्था होती. आणि कची तेथे उद्विग्नती मने, घालती ती सुमने समाधीसी. आणि मग त्यावेळी जिथे जी उद्विग्न मनं होती, जे भक्त होते, त्या सर्वांनी त्या समाधीला नमस्कार केला, त्या ठिकाणी सुमन पुष्प अर्पण केली. नामदेवे भावे केली असे पूजा, बाप ज्ञानराजा पुण्यपुरुष. आणि मग नामदेवांनी सुद्धा आपले जे काही गुरु आहेत त्यांना नमस्कार केला, त्यांची मनोभावे पूजा केली. आणि मग ते त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी प्रस्थान. अशा प्रकारे जो काही संपूर्ण प्रसंग आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचा, तो संपूर्ण प्रसंग नामदेवांनी आपल्या शब्दांमध्ये तो वर्णन केलेला आहे. मला जे काही ज्ञान त्यातून प्राप्त झालेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. बघा ना, वयाच्या 12व्या वर्षी आपल्याला आपण जेव्हा 12 वर्षाचं होतो तेव्हा आपल्याला काही कळत तरी होतं का? त्या वर्षी संजीवन समाधीसारखा निर्णय घेणं किंवा ज्ञानेश्वरी लिहिणं किंवा रेड्याच्या तोंडून मुखातून वेद वदवून घेणं, भिंत चालवणं, या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलीच करू शकतात. ज्ञानेश्वर माऊलींसारखा दुसरा कुणीही सूर्य, ज्ञानाचा सूर्य या जगामध्ये होणार नाही, होणे नाही. आणि भगवंतांना सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचं अत्यंत कौतुक होतं. आणि त्या संदर्भात भगवंतांनी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींचं कौतुक करताना म्हटलं, देव म्हणाले की देव म्हणे ज्ञानेश्वरा, चंद्र सूर्य जवतारा, तुझी समाधी स्थिरा राहू निरंतर. की ज्ञानेश्वरा, ही जी काही तू समाधी घेतलेली आहे, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे हे अस्तित्वात आहे तोपर्यंत तुझं जे काही अस्तित्व आहे ते या समाधीच्या ठिकाणी राहणार आहे. पुढे भगवंत म्हणतात की जववरी हे क्षितिमंडळ, जववरी हे समुद्रजल, मग कल्पक्षयी यथा काळ, माझ्या हृदयी ठासवे. की जोपर्यंत हे क्षितिमंडळ आहे, जोपर्यंत हे समुद्रजल अस्तित्वात आहे, म्हणजे जोपर्यंत ही सृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत तुझं अस्तित्व, तुझं नाम या भूमीमध्ये घेतलं जाणार आहे. आणि मग पुढे भगवंत म्हणतात की अनिक एक सोपारे, ज्ञानदेव चारे अक्षरे, जो जप करीला निर्धारे त्यासी ज्ञान होईल.
की स्वतः देव आपल्याला मंत्र देत आहेत किंवा एक अतिशय सोपा आपण म्हणतो की भगवंताची उपासना कुठली करावी, काय यज्ञ करावे, काय होम करावे, कुठला काय करावं. तर त्यावेळी भगवंतच म्हणत आहे की फक्त ज्ञानदेव हा 4 अक्षरी मंत्र तुम्ही जपा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. इतकं सुंदर वर्णन स्वतः भगवंतांनी ज्ञानदेवांचं इतकं कौतुक केलेलं आहे. आणि अशा प्रकारे हा जो काही संपूर्ण समाधी संजीवन समाधीचा जो काही प्रसंग आहे, तो प्रसंग नामदेवांनी आपल्या या गाथेमध्ये सांगितलेला. प्रकारे या आजच्या भागामध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचा जो काही संपूर्ण प्रसंग आहे, त्यावेळी काय काय घडलं या संदर्भामध्ये माहिती जाणून घेतली. आपल्या सर्वांना ही माहिती कशी वाटली हे मला जरूर सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे माऊलींच्या संजीवन समाधीचा जो काही संपूर्ण प्रसंग आहे तो अनेक जणांना अनुभवता येईल, ऐकता येईल. त्या संदर्भातली त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर होतील. ही सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणीच मी अर्पण करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही माहितीसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी आणि जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानराज माऊली.